ती ठाम बिंबलेली आहे. स्टुडंट्स, चुलीवरच्या भाकरीपासून व आज आम्ही सर्व भावंड, प्रेसिडेंट आहे, प्रो चान्सलर आहे, तो प्रवास तुम्हाला सोपा वाटतो का? खरोखरच त्या पाठीमागे आईची जिद्द होती, कष्ट होते, आम्हाला प्रोत्साहन द्यायची ताकद होती. आज तुमच्या सर्वांच्या समोर संजय पाटील सर तुम्ही म्हणत असाल, प्रेसिडेंट टी वाय पाटील ग्रुपचे आहेत, पण आज तो माझा धाकटा भाऊच आहे बरं का. संजू, मला संजूच म्हणावं वाटतं. तुम्हाला काय सांगू, संजूने काय कष्ट काढलेत. लहानपणी 10वी मध्येच असताना संजयने कन्स्ट्रक्शनचे काम चालू केले. पहिल्यांदा त्यांनी कन्स्ट्रक्शन काय केलं असावं, त्यांनी आंब्याच्या मेळ्यातील विहीर बांधली होती. संजय, आईच्या कष्टाचं सार्थक झाले बाबा. खरोखर आज आईच्या कष्टाचं सार्थक झालेलं आहे. तुम्हाला खरं सांगते, नाही असू दे संजू, आज तू खूप मोठा झालेला आहेस, मला बोलू दे, कारण हे बोलल्याशिवाय लोकांना समजणार नाही. सर्वांना असं वाटेल की आपले दिवस खूप चांगले आहेत, आपण खूप चांगलं राहतो, परंतु त्या पाठीमागचे कष्ट किती आहेत हे लोकांना समजलं पाहिजे. संजयने सांगितलं आम्ही एका ताटात जेवत होतो. हो, आम्ही सर्वजण एका ताटात जेवत होतो. आई पुट्टीवर दहीभात करायची आणि तो दहीभात एका ताटात वाढायचा आणि आम्ही 5 जण दहीभात एकत्र खात होतो, एका थाळीमध्ये खात होतो. आईने समोर किती संकट भोगलेत, तरी तिने न डगमगता आपला संसार पुढे नेलेला आहे. सॉरी फॉर दिस. अहो, आमची आई तर कितवी शिकलेली आहे तुम्हाला वाटतं? 7वी शिकलेली आहे. पण 7वी शिकलेली एक आमची आई, तिच्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास आहे, प्रचंड उसळणारा उत्साह आहे, चैतन्य आहे. म्हणून आज आम्ही तिला इथे उत्साहात पाहतो. तिचे मन व शरीर कायम कामात गुंतलेले असते. म्हणूनच असं वाटतं की तिच्या समाधानाचं ऐश्वर्य सर्वांनी अनुभवावं. समाधान काय असतं ते ऐकून शिकलेलं आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.